आपली काँग्रेसची जळगाव जिल्ह्यात एक सविचार सभा झालेली आहे दादा. त्या सभेच्या अंतर्गत काही आपण कार्यकारिणीच्या संदर्भात पुढे कसे कामकाज करणार आहे याबाबत थोडे आढावा आपण काय सांगणार? आज जळगाव जिल्हा ग्रामीण पूर्व याची सभा सन्माननीय जिल्हाध्यक्ष धनंजय भाऊ चौधरी यांच्या आदेशाने आणि सन्माननीय माजी आमदार रमेशदादा चौधरी, सन्माननीय आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये भुसावळ येथे पार पडली. आणि त्या महासहविचार बैठकीमध्ये सर्व जिल्हा आणि तालुका यांच्या ज्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे त्या पदाधिकाऱ्यांना सर्व सूचना करण्यात आल्या, त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या की येणाऱ्या काळामध्ये ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील, ग्रामपंचायत असतील यांच्या बाबतीमध्ये आपल्याला नियोजन करायचं आहे. आता जनगणना हा विषय चालू आहे, त्याच्यात जनगणनेचा सुद्धा त्यामध्ये विचार करण्यात आला की आता मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये, आमच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये रावेर तालुक्यातील काही गावं येतात. मुक्ताईनगर तालुका पूर्ण येतो आणि बोदवड तालुका पूर्ण येतो. त्या बोदवड तालुक्यातील आणि मुक्ताईनगर तालुक्यातील जनगणनेमध्ये आमच्या असं निदर्शनास आलं, आमच्या BLOच्या आणि BLAच्या माध्यमातून की 2,97,414 जे मतदार होते त्यापैकी 2,61,000 पर्यंत जनगणना झालेली आहे, त्यांची नोंद झाली आहे. परंतु अजून 35,000 पर्यंत काही लोकांच्या नोंदण्या झालेल्या नाही. तर याच्यामध्ये रावेर तालुक्यातील जे आमच्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील गाव आहेत ते आहे, मुक्ताईनगर तालुक्यातील गाव आहे, शहरातील आहे, बोदवड तालुक्यातील, असे आजपर्यंत 35,000 लोक त्याच्यामध्ये त्यांनी नोंदणी केलेली नाही आहे. म्हणजे टोटल जी संख्या आहे 2,97,000, त्याच्यामध्ये अजून 35,000 मतदार कमी आहेत. तर या माध्यमातून आम्हाला अशा सूचना करण्यात आल्या की प्रत्येक आता तालुका अध्यक्ष आहे किंवा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे किंवा जे तालुका कार्यकारिणी सदस्य आहे यांनी प्रत्येक गावामध्ये BLO जे शासनाने नेमलेले आहेत त्या BLOंना आमच्या BLOने मदत करायची आहे. आमचे जे कार्यकर्ते आम्ही नेमणूक केलेली आहे प्रत्येक गावामध्ये बूथ वाईज, त्यांना आम्ही सूचना करण्यात आलेली आहे की प्रत्येक गावामध्ये काही ना काही नावं सुटलेली आहेत. त्याच्यामध्ये काही स्थलांतर 4,000च्या जवळपास दुबार मतदार आहेत आणि काही स्थलांतरित आहेत आणि काही मयत आहेत. तर मयताची नोंदणी घेण्याचं काम शासनाचे कर्मचारी करत आहेत, BLO. आणि तालुक्यातील जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी सूचना केली आहे की जे दुबार मतदार आहेत त्यांचा सुद्धा परत कोणत्या मतदार यादीमध्ये नाव येते आहे. कारण काय झालेलं आहे की काही मागील काळामध्ये 2-2, 3-3 ठिकाणी नावं नोंदण्या करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यावरती सुद्धा अंकुश येण्यासाठी शासनही प्रयत्न करते आणि आमचा BLA जे आहेत ते सुद्धा प्रयत्न करणार आहेत. याच्या माध्यमातून अजून आमच्या संघटनात्मक ज्या बाबी आहेत त्या बाबींच्या बाबतीत सुद्धा विचार करण्यात आला. आजच्या जळगाव जिल्ह्याची जी आमची पूर्वची सभा झाली भुसावळ येथे, परंतु त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलेलं आहे की आमच्या तालुका वाईज बैठका घेऊन सहविचार सभा इथे आयोजित करणार आहोत आणि त्या सहविचार सभामध्ये प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या आम्ही नेमून देणार आहोत. मुक्ताईनगरच्या तालुका अध्यक्षपदी आपली काँग्रेसच्या वतीने नेमणूक झालेली आहे. तर आता पुढील आपलं ध्येय धोरण काय असणार आणि कशा पद्धतीने पक्षासाठी आपण काय करणार? आपल्या तालुक्यामध्ये काँग्रेसची एक संघटनात्मक बांधणी करून येणाऱ्या भावी काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार, उदाहरणार्थ जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, सोसायट्या असतील, विविध कार्यकारी सोसायट्या असतील, तसंच काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका भावी काळामध्ये ज्या होतील त्यामध्ये आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं कसा न्याय मिळेल आणि कशा प्रकारे ते त्या ग्रामपंचायतीमध्ये, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार आपले कसे निवडून येतील असा मानस आमचा काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही केलेला आहे.